अनेक वेळ 1:22 पासून टाइम काउंटर सुरू होईल. लक्ष सुद्धा. मॅच इज ऑन फील्ड अंपायर ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला आपण देऊयात सामन्याच्या दृष्टिकोनातून ऑल द बेस्ट. पहिला बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. झेलची संधी बनली आहे. वायडिश मिडॉलला चांगला झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती पहिला हादरा दिलाय. रोहन पांढरेनं काढली पहिली विकेट. कल्पेश आगिवले परत माघारी. शून्याचा चष्मा घालून पहिला धक्का. पहिला बॉल हार्ड लेंथ. चांगला उचलला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फलंदाज कल्पेश आगिवलेचा फसलेला आहे. चांगला झेल मिड ऑनच्या दरम्यान पकडण्यात आलेला आहे. दिगंबर पांढरे यांच्याकडून सिनियर प्लेअर आहेत. हार्ड लेन. पुन्हा एकदा अपील स्ट्रॉंग पण पंच तटस्थ भूमिकेत. विचारणा तर सुरू झालेली आहे. एसडीज आता मागणी केलेली आहे टीव्ही अंपायरची. संपर्कात बॉल हल्लाय की नाही फक्त तेच पाहायचं. एसडीज ऑनफिल्ड अंपायर मुन्ना पठाण सर यांच्या वतीनं टीव्ही अंपायरची मदत मागितलेली आहे. फक्त क्लिअरिफिकेशन हवंय. बॉल स्पर्श झालाय की नाही. ऑलरेडी साऊंड तर क्लिअर आहे. एसडीज आउट. बॅटच्या आतल्या भागाला ब्रश होऊन बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने मार्ग शोधतोय. बॉल लागल्या रिफ्लेक्ट झाला होता. साऊंड क्लिअर होता. पण पंचांनी आता टेक्नॉलॉजी वापरात आणलेली आहे. ऑफिशियल अंपायर रिव्ह्यू होता. स्पष्ट पाहिलेलंही आहे. बॅटची आतली कडा घेत असताना बॉल मागे गेला आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होत असताना चेंडू बॅटचा ज्यावेळेला संपर्क आला अतिरिक्त बॉलची हरकत आपल्याला पाहायला मिळाली. एसडीज त्याच कारणासह पंच कन्फर्म तर होते पण चेंडू बॅटचा संपर्क घडला की नाही यासाठी मात्र त्यांनी आता टेक्निकल टीमचा सपोर्ट मागितला होता. मैदानी पंचांनाच ते अधिकारीत लक्ष सुद्धा. जर डाऊट असेल तर ही सूचना आपण लक्षात घ्या. सो लॉगॉपाडचा दुसरा धक्का रोहन पांढरेनं दिलाय. आल्या पावली आता दिनेश वाखरे देखील बादोर माघारी परत आहेत. शून्यावरती 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. डाव सध्या कोलमडलाय बॅटिंग करत असताना. जेव्हा स्पोर्ट्स नेहरूली क्रिकेट संघाचा नवीन फलंदाज रोहित वेखंडे आता बॅटिंग करता दाखल होतोय. ऑन हॅट्रिक संधी आता बनली ती रोहन पांढरेला विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. गोलंदाज तयार रोहन ऑन हॅट्रिक. हो मिस टाइम पण मिडॉनच्या डोक्यावरून बॉल मागे चालला. लॉंग ऑफचा फिल्डरही पोहोचला बॅकअप साठी. पाठमोऱ्या परिस्थितीत इनफिल्डचा फिल्डर पोहोचतोय. चांगलं बॅकअप. एक सिंगल धाव आणि सिंगल धावे सोबत सध्याच्या घडीला डाव सुरू होतो. बॅटिंग करत असताना जय भवानी स्पोर्ट्स नेहरूली क्रिकेट संघाचा 1 धाव सध्या धावफलकावरती.
अजित ऑन स्ट्राईक. चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न सुरू होता. बॉटमहँडचा वापरही झाला, परंतु चेंडूपॅटचा अपेक्षित संपर्क फलंदाजाला घडवता आला नाही. डॉट बॉल. नेदाव चेंडूचे होत असताना सांगतात डॉट बॉलची समाप्ती. स्कोर सध्या स्थिर आहे. धावा स्थगित आपल्याला पाहायला मिळत आहेत. माफक एक धाव धावफलकावर. स्टील 2 to go. शॉर्ट बॉल या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न हवा तसं टायमिंग इथे नाही. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल स्पर्श होतोय. गोलंदाजाचा अधिकचा वेग, अधिकची गती, त्याच कारणासह चांगलं टॅबिंग, चांगलं मिडलिंग, चांगलं कनेक्शन करता येत नाही फलंदाजांना. आणखीन एक डॉट बॉल आता टाकलाय आघाडीसाठी सलामीवीर अजित दांडकरच्या विरुद्ध. स्टेप आउट झाले. बॅटची बाहेरची कडा बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पोहोचतोय आणि झेल संपादित. स्पनिंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली. पहिलं षटक दबदबा गोलंदाज रोहन पांढरे, त्याचबरोबर शिवशक्ती 12-12 तुतेचा आपल्याला पाहायला मिळाला. अवघी एक धाव देत असताना 3 विकेट त्यांना कॅरी केलेल्या आहेत. अचूकता, अभेद्यता, लयबद्धता, सातत्यता आणि विविधता त्याच्या पहिल्या षटकात आपण पाहिलेली आहे. षटक सुरू होते. दुसरं विवेक आता बॉलिंग मार्कवर. सेकंड पॉवर प्ले. पहिल्या षटकात हवी तशी गती धावफलकाची पाहायला मिळाली नाही. बॅटिंग करत असताना मात्र सध्या संकटात सापडलाय संघ जय भवानी स्पोर्ट्स नेहरुली. हावी होत असताना पहिल्या षटकात गोलंदाज रोहन पांढरेला आपण पाहिलं आणि आता सेकंड पॉवर प्ले. बॉलर तयार होतोय विवेक. पहिला बॉल लेनचा चांगला वापर. ऑफटर्मच्या बाहेर रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चांगला बाउन्स मिळाला बॉलला. सरळ विकेट किपरच्या हातात बॉल दाखल होतो. डॉट बॉल. नेदाव चेंडूची होत असताना सांगता 7 बॉल आतापर्यंत टाकलेले. 3 डॉट बॉल आलेले, 3 आलेले विकेट तर बनलेले ते एक सिंगल धाव. मागचा सामना देखील लो स्कोरिंग पाहायला मिळाला आणि या सामन्यात देखील पूरक धावफलकाला पोषक धावसंख्या आतापर्यंत तरी उभारण्यात आली नाही. मिस टाइम. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या आवाक्या बाहेर बॉल पडला. आउटफील्ड अत्यंत वेगवान. तितक्याच वेगानं तो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. पहिला 4 चौकार. चौकारानं मात्र धावसंख्या धावफलकावरती एकूण अंक होते 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. रोहित वेखंडे आणि मनोज दांडकर हे 2 बॅटर सध्या ऑन ग्राउंड. हळूहळू आता पार्टनरशिप त्यांना बिल्डअप करावी लागेल. भागीदारी नितांत गरजेची आहे. आवश्यक ती पार्टनरशिपची. क्रिकेट असो किंवा आयुष्य, भागीदारी महत्वाची असते. बॅटची आतली कडाई. बॉल मागे ट्रॅव्हल होतोय. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल. चौकारानंतर पुन्हा एकदा छोटेखानी वापसी करत असताना गोलंदाज विवेक पांढरे. स्थिर. स्कोर आपण बघत आहोत सध्या 5. सेकंड पॉवर प्ले. षटक दुसरं सध्या सुरू असताना गोलंदाज तयार विवेक. बॅटची कडा घेत असताना बॉल पुन्हा एकदा मागे दाखल होतोय. शोल्डर आउट आहे साठी पंच सांगतायत. बॅट अँड देन शोल्डर. त्याच कारणासह विकेट किपर बॉल पासून थोडा दूर राहिला. थर्ड मॅनला बॅकअप आलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. दबदबा सध्या शिवशक्ती 12-12 तुतेच्या गोलंदाजांचा या सामन्यात आपण बघत आहोत. 3 सामने हाय स्कोर पाहिले. 14 सामना लो स्कोर आणि या सामन्यात देखील तीच शक्यता आता हळूहळू वाटू लागली आहे. स्टेप आउट झाले. बॅटची कड आहे. फलंदाज बाद आहे. टॉपेज आणि पाठीमागे यष्टीरक्षकानं पकडलाय. आणखीन एक चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का आता 5 वरती बसलाय. बॅटिंग करणाऱ्या जय भवानी नेहरुली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद.
कोसळत असताना मॅच मध्ये आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीम जय भवानी नेहरुली क्रिकेट संघाचा धावा 5 बनलेले आहेत, तर 5 वरती 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. सामना क्रिकेटचा सुरू आहे की फुटबॉलचा साशंक आता क्रीडा रसिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न ड्रिल करू दाखवत आहेत. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला बाउन्स पाहायला मिळाला, तितकाच चांगला वेगही होता. डॉट बॉल. दोन्ही गोलंदाजांची इकॉनॉमिकल कामगिरी. पहिलं षटक छाप सोडली रोहन पांढरेनं, 1 धाव देत असताना महत्वाचे 3 विकेट त्यांना कॅरी केले. तर दुसरं षटक विवेक पांढरेचा देखील चांगला वेग आणि त्याच्या गतीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा देत असताना 1 विकेट त्यानेही कॅरी केलेली आहे. 2 षटकांच्या अंतिम माफक 5 धावा धावफलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात. पाच धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत. कंटिन्यू केले सेकंड स्पेल मध्ये रोहन पांढरेला, जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि खास करून पहिल्या षटकात त्यानं प्रभावित कामगिरी केलेली आहे. त्याच्यावरती पुन्हा एकदा संगणकानं दाखवला विश्वास. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. डीप मध्ये 5 फिल्डर सध्या बाउंड्री सेव्हिंग एरिया सीमांचं रक्षण करत असताना एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, त्याचबरोबर डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट करण्यात आलेला आहे. थर्ड मॅन सोबत शॉर्ट फार लेग, बॅकवर्ड पॉइंट विकेट किपरची सोबत देत असताना पहिला बॉल मिस टाइम फटका, पण क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीयेत. स्वतः गोलंदाज पोहोचलाय फॉलो थ्रू मधून. दुसरी धाव अडू शकेल का प्रश्न उपस्थित झाला होता, पण नाही जमलं. प्रयत्न चांगला चालवला होता. 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसतील आणि या 2 धावेच्या बरोबरीनं सध्या स्कोरबोर्ड पोहोचते. पुढे बॅटिंग करत असताना 4 विकेटच्या मोबदल्यात जय भवानी नेहरुली क्रिकेट संघाचं 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावर. 2 धावेसोबत मनोज दांडकर यांचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. इंडिव्हिज्युअल लकआउट सध्या या डबल बरोबर ओपन होत असताना व शॉर्ट बॉल समोर हॅबट केलाय. ऑन दी अप खेळतायत. लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफ पर्यंत पोहोचला. 1च धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत पुढे मार्गस्थ होतोय. 8 ऑन बोर्ड, 8 धावा सध्या स्कोर बोर्डवर. ओ बेसबॉल हिट ट्राय जरूर केला होता, प्रयत्न चालला होता, पण पंच सांगतात इट इज वाईड अँड ऑल्सो 1 फॉर द आउट. एक अतिरिक्त उचलीची ताकीद देखील आता गोलंदाजाला पंचांनी जारी केलेली आहे. एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव पहिल्यांदा आता ऍड होईल धावफलकामध्ये. टोटल आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. स्टेप आउट झाले, इनसाइड आउट. कव्हर्सला फटका सजवलाय, पण फिल्डर उपस्थित आहे. ट्रॅप विणलं होतं आणि त्या ट्रॅप मध्ये अडकवलंय, फसवलंय, लटकवलंय फलंदाजाला. आणखीन एक हादरा आता बसतोय. बॅटिंग करत असताना टीम जय भवानी स्पोर्ट्स नेहरुली क्रिकेट संघाला लागलाय. त्या ठिकाणी 9 वरती धक्का 5वा. अर्धा संघ झालाय गारद. बंटी दादा ढमके यांनी पुरस्कृत केलेला संघ शिवशक्ती 12-12 तुते उपस्थित असाल तर आपले स्वागत आहे. समोर ड्राइव्ह केलाय, छोट्या बॅकलिपचा वापर, मिसफील्ड. बॉल मागे निघालाय, दुसरी धाव हवी आहे आणि हळूहळू चेंडू त्याच गतीनं, त्याच चिताफीनं फरार होतोय. तो लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. मिसफील्ड, मिस्टेक आणि त्या मोबदल्यात येत आहेत. धावफलकाला कलाटणी देणाऱ्या या निर्णायक 4 धावा. चौकार. स्लोवर 1, बॅटची टॉपेज, फार लेग इन ऍक्शन. आणखीन एक झेल संपादित होतोय. कमी गतीने टाकलेला बॉल, वेग आणि गतीचा अनुमान लावता आला नाही फलंदाजाला. सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक धक्का. करण राऊत आल्या पावली परतोय माघारी. फलंदाज बाद.
ओव्हरस्टेप सिरीज, त्यासाठी पंचांनी आता टीव्ही एम्पायरची मदत पुन्हा एकदा मागितलेली आहे. ओव्हरस्टेप नो बॉल चेकिंग करता मैदानी पंचांकडून आता ही रिव्ह्यूची मागणी झालेली आहे ओव्हरस्टेप साठी. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा, जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच. चला माधव ठाकरे सर लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऑफिशियल ऑपरेटिंग कंट्रोल रूम मध्ये संपर्कात या. ऑफिशियल रिव्ह्यू स्टेप आउट साठी फर्स्ट ऑफ ऑल फुट लँड कुठे झाला, गोलंदाजाचा रिलीज पॉइंट ज्या वेळेला होता त्या वेळेला लाईनची संपर्क कितपत होता, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. येस इट इज नो बॉल. थर्ड अंपायर कडून सिग्नल आलेला आहे नो बॉलचं. बॅटर करण राऊत आता सुरक्षित असतील. एक एक्स्ट्रा धाव मिळेल. ओव्हरस्टेप कन्फर्मेशन कॉल फ्रॉम थर्ड अंपायर माधव ठाकरे सर. सुधारणा आता धावफलकाती होईल, सुधारणा स्कोरबोर्ड मध्ये होईल. धावा बनलेल्या आहेत त्या 14. महत्वाचं काय तर करण राऊत यांना मिळते जीवदान. नेक्स्ट बॉल आता फ्रीट संधी बनली. करण राऊतला पाहायचं त्या संधीचं सोनं कितपत होईल. येस इट इज नो बॉलचीच धाव आहे. धावा बनलेले आहेत 14. नेक्स्ट बॉल फ्रीट. फुल टॉस बॉल, बोलस बॅक ड्राईव्ह, वेगवान ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉर्निंग ऑल्सो. 2 धाब्याच्या सोबतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होते ती सध्याच्या घडीला 16. 16 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. ड्राईव्ह करतात कव्हर्स मध्ये, डीप मध्ये फिल्डर मात्र उपस्थित आहेत. चांगलं बॅकअप. एकच धाव. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धाबा संख्या 5 विकेटच्या मोबदल्यात सध्या धावफलकावरती माफक वाजवी 17 धावा. चौथं षटक सुरू होतंय. दिगंबर पांढरे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. यानंतर होणारा सामना विनंतीबद्ध सूचना. एमजे स्पोर्ट्स देवली विरुद्ध नामदेव 11 दसाई. कॅप्टन उपस्थित वाइनिंग ब्रेकच्या दरम्यान. शिंद्रून ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी कार्यसम्राट, उपसरपंच, समाजभिमुख व्यक्तिमत्व, राजकारणाबरोबर समाजसेवेचा वसा जपणार व्यक्तिमत्व अरुणजी घोडे साहेब आपल्या मुख्य मंचावरती नुकताच या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यानिमित्त उपस्थित झालेले आहेत. आपले स्वागत आहे. पहिला बॉल फिल्डर उपस्थित. वायडिश मिडॉनला पण मिसफिल्ड. जजमेंट खराब पाहायला मिळालं फिल्डरचं. दीक्षित होते त्या ठिकाणी, पण दीक्षितला दक्ष कामगिरी करता आली नाही. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. एक सिंगल धाव. सिंगलच्या साईडनं डाव आपण बघत आहोत. पोहोचते पुढे जयभवानी निरवलेचा आतापर्यंत 18. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. आता दीक्षित इन ऍक्शन, पण पुन्हा एकदा बॉल त्याच्या दोन्ही पायांमधून फरार होतोय. पाठीमागे लॉंग ऑनला रोहनचं कामकाज आता त्यांना वाढवलेलं आहे. आणखीन एक सिंगल. स्कोर सध्या पुढे मार्ग शोधत असताना 19 धावा धावफलकावरती. पहिल्या डावाचे 10 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ नेहरूली. ड्राईव्ह करतायत. चांगला फटका गॅप मध्ये खेळतायत. लॉंग ऑफ ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध फिल्डर तितक्याच तत्परतेने आलेले आहेत. चांगला थ्रो देत असताना नॉस्टाकर एंडला निखिल होते त्या ठिकाणी, ज्याची जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आय थिंक थोडे दुखापतग्रस्त देखील झालेले आहेत.
पण पुन्हा एकदा फिल्डिंग साठी ते सज्ज होत आहे. त्यासाठी पाणी अवेलेबल आहे त्या ठिकाणी. थोडा सामना पण होल्ड करूयात. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावसंख्या 21-21. पहिलं षटक 1 धाव 3 विकेट. दुसरं षटक 4 धावा 1 विकेट. तिसरं षटक मात्र रोज 12 धावा येताना पाहायला मिळाल्या. 1 विकेट त्याही षटकात त्यांना कॅरी केली होती. तर आता दिगंबर जो चौथ्या षटकात सध्या गोलंदाजी करतोय, 3 बॉलमध्ये चौथ्या षटकात 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकूण धावा बनलेल्या आहेत त्या 21-21. बॅकअप लेंथ चांगला वेग होता, पण तसं टायमिंग साधता आलं नाही. लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफच्या दरम्यान आलाय. बॅक करतो एक सिंगल धाव. थेंबे थेंबे तळेसाच्या या उक्तीप्रमाणे आता सिंगल डबल न सध्या ही धावफलकाची रेलचेल, ही धावफलकाची हालचाल आणि धावफलकाला द्रुत गती सध्या दोन्ही फलंदाज देत असताना स्कोर आपण बघत आहोत 22-22. फुल टॉस फिरवलाय. क्षेत्ररक्षकाला चेस आहे. पोहोचताय डीप मधून. चांगला प्रयत्न पण मिसफिल्ड. दुसरीचा प्रयत्न पण नकार दिलाय करण राऊतनं. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा जास्त काहीही नसेल, अधिक काही नसेल. एकंदरीत धावा दाखल करते आपण बघत आहोत. या सिंगल धाब्याच्या सॅड अंकित होत असताना 23-23. स्टील 1 टू गो. लेंथ बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. टप्पा पडल्याबरोबर चांगली उचल्या बॉलला मिळाली. चांगलं बॅकअप यष्टीरक्षकाचं आलं. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ 4th ओव्हर. टीमची धावसंख्या माफक 23 धावा, 5 फलंदाज बाद. यानंतर होणारा सामना एमजे स्पोर्ट्स देवली त्यांच्या विरुद्ध नामदेव 11 दसे. मिड इनिंगच्या दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंतीबद्ध सूचना आहे. इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस का बॉस कक्षामध्ये आपली उपस्थिती अनिवार्य आहे. गोलंदाजीसाठी दीक्षित दाखल होत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. हळूहळू आता पार्टनरशिप बिल्डअप होत असताना मनोज दांडकर आणि त्याचबरोबर करण राऊत या 2 बॅटरच्या दरम्यान 11 धाब्याचं योगदान. 8 बॉलचा सामना करत असताना करण राऊत देत आहेत 1 चौकार, 2 डबल, 3 सिंगल त्यांच्या बॅटमधून. तर त्यांच्यासोबत मनोज दांडकर देत आहेत. 4 बॉलचा सामना त्यांनी केलाय. 3 सिंगल, 1 डबल, 5 धाब्याचं योगदान त्यांच्या बॅटमधून. आणि हळूहळू ही पार्टनरशिप 9 या आकड्यावरती 5वी विकेट पडली होती आणि सध्या एकूण धावा 23 बनलेल्या आहेत. एकंदरीत 14 धाब्याची छोटेखानी भागीदारी जी आवश्यक होती ती मात्र बिल्डअप केलेली. आता अंतिम अखेरच्या षटकात मात्र चार्जअप होऊन गिअर शिफ्ट करून टॉप गिअर वरती बॅटिंग या पेअरला करावी लागेल. चला वेळ जास्त घेत आहे रोहन अँड आर्मी. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडं फास्ट खेळा, थोडी घाई करा. अंतिम षटकात दीक्षित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स इन कडून. ओ पहिला बॉल. एक युनिक ऍक्शन आहे. एक वेगळी शैली गोलंदाजीची दीक्षितची. सुरुवात त्यानं डॉट बॉलनं केलेल्या. बॅकअप लेंथ चांगला उसळला बॉल अगदी फलंदाजाच्या खांद्या जवळून सरळ विकेट किपरच्या हातात जात असताना डॉट बॉल. दीक्षित पांढरे जस्ट लाईक जसप्रीत बुमरा ऍक्शन. हो आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा. कंट्रोल, ऍक्युरेसी आणि त्याचबरोबर चांगला वेग सध्या गोलंदाज दीक्षित पांढरेच्या माध्यमातून आपण बघत आहोत. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल त्याने टाकलेला आहे. धावा मात्र स्थिर स्थगित. धावसंख्या स्थिरवलेली माफक 23 धावा धावफलकावर 23 ऑन बोर्ड. चांगला फटका आहे. चांगलं टायमिंग जुळलंय. बॅट मधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. आकर्षक शेंद्रून प्रीमियर लीग चषक षटकार. फलकावरती अंकित होते ती 29-29 धावा.
सरजे शेवटी मनोज दांडकरनं दांडपट्टा फिरवलेला आहे. 2 डॉट बॉल तदनंतर येणाऱ्या या 6 धावा. सध्या धावफलकाला कलाटणी मिळत असताना टोटल 29-29. बॉल बाकी तो जुनी 3. गोलंदाज तार दीक्षित व शॉर्ट ऑफ लेंथ कट करण्याचा प्रयत्न पण ऑफटमच्या अधिक बाहेर. गाईडलाईनला भेदून जाणारा चेंडू पंच सांगतायत मुन्ना पठाण सर इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आणि धावसंख्या एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं सध्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती 30 धावा सध्या स्कोर बोर्डवर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, पुन्हा एकदा सरप्राईज बाउन्स, चांगला बाउन्स प्राप्त करत असताना गोलंदाज दीक्षित पांढरेला सध्या आपण बघत आहोत. बॅकऑफ लेंथ वरती त्याचं चांगलं कंट्रोल. आणखीन एक डॉट बॉल. धावा सध्या स्थिर स्थगित 30 धावा. सॉफ्ट बॉटम हँडनं समोर ड्राईव्ह केला. एक सिंगल धाव हवी आणि ती आता सहजरित्या मिळेल देखील. सो सिंगलच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत पोहोचते पुढे 31-31 धावा. मागचा सामना 41 धावसंख्येत यशस्वी पाठलाग 3 षटकातच केला होता. आय थिंक एसडीच आई गावदेव स्पोर्ट्स ठेले. नंतर या सामन्यात आतापर्यंत 31 बनलेले आहेत. अंतिम चेंडू पहिल्या डावाचा. आता स्टान्स बदललाय तो करण राऊतचा. लाईन पाहावी लागेल एसडीज. वाईड बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव सध्या बहाल करत असताना गोलंदाज दीक्षित पांढरेला आपण बघत आहोत. एक्स्ट्रा एक धाव. स्कोर सध्या 32-32. एंड इज वेल देन ऑल इज वेल. स्टान्स बदलला आणि परिवर्तन पाहायला मिळालं बदलाव. धावाचा दुसरा षटकार आलाय तो 30व्या चेंडूवरती. पहिला डाव संपतो. धावा गेला 38 आणि सेकंड इनिंग मध्ये 39. 39 धाब्याचं माफक टार्गेट. शिवशक्ती 12 तुते समोर. यानंतर होणारा सामना संघाने उपस्थित वा एमजे स्पोर्ट्स देवली विरुद्ध नामदेव 11 दसई. दोन्ही टीम कॅप्टन्स पोचा. कॉइन स्पिन होतं. टॉस असेल तो दसई इज अहेड अँड फायनली इट इज स्टील. सो महत्वाचा सामना. येस इट इज रिकॉलिंग आपण करत आहोत. टेल अँड एस इट इज स्टील. सो महत्वाचा सामना. नाणेफेकीचा कौल नामदेव क्रीडा मंडळ दसईनं जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे विथ कॉइन आपण मंचावरती आसन नसतं. महत्वाचा सामना समोर एमजे स्पोर्ट्स देवली. यापूर्वीच्या सामन्यात दमदार विजय तुम्ही संपादित केलेला आहे. 5 ओव्हरची मॅच. कर्णधार म्हणून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय करण्यास पसंती द्याल? फलंदाजी. बेधडक बॅटिंगचा निर्णय तुम्ही स्वीकारलेला आहे. मागच्या मॅच मध्ये आघाडीसाठी मयूर डोंगरे चांगलाच तलपला. आता खास करून या मॅच मध्ये त्याच्या व्यतिरिक्त कुणाकडून अधिकच्या अपेक्षा असतील? शाबाज आहे, रोहन आहे, मयूर आहे. ओव्हरऑल आतापर्यंत सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वात टीमने केलेल्या परफॉर्मन्स बद्दल काय सांगाल? परफॉर्मन्स चांगलाच होता पण थोडा गोलंदाजीमध्ये थोडा आम्ही मार खाल्ला आणि लास्टच्या मॅचला कालच्या जरा स्कोर कमी पडला. 10-15 अजून धावा असत्या तर काहीतरी बेनिफिट झाला असता आमच्या बाजूनं. पण हार्डलक थोडक्यात सामना हरलो. चर्चा आपण करूयात एमजे स्पोर्ट्स देवलीच्या कॅप्टन सोबत. यापूर्वी पहिल्या सामन्यात मोठा निसटता पराभव तुम्ही स्वीकारलेला आहे.
आता बॉलिंगचं इन्व्हिटेशन तुम्हाला प्रतिस्पर्धी टीमनं टॉस जिंकल्यानंतर दिलेलं आहे. काय अपेक्षा असतील बॉलिंग डिपार्टमेंट कडून? बॉलिंग टीमकडून काही अपेक्षा जास्त नाही आहेत, तरी कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. शेंद्रून प्रीमियर लीग स्पर्धा सालाबाद प्रमाणे तुम्ही खेळत असता, परंतु या 8व्या पर्वात या स्पर्धेची एक वेगळी नाविन्यता, एक वेगळी उंची, काय म्हणाले संपूर्ण आयोजनाबाबत? आयोजन तर खूपच सुंदर असतंय आणि आता मामांनी हा ग्राउंड घेतला. पहिले तो SPL तिकडे वाऱ्याच्या बाड्याला व्हायची आणि हा ग्राउंड आम्हाला खूपच जवळ आहे आणि इथेच आम्ही प्रॅक्टिस करतो. पण आमची टीम बॅटिंग खूप चांगली करते, परंतु बॉलिंग आमची खूपच खराब झाली यावेळेस. तरी आम्ही पुढच्या वेळेस प्रयत्न करू जिंकण्याचा. चला, ऑनगोईंग सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊयात. दुसरा डाव सुरू होतोय, पाठलाग सुरू होतोय. 39 धाब्याच्या आघाडीसाठी दोन्ही स्थलामीवीर दाखल झालेले आहेत. रोहन आणि त्याची सोबत येतो शाहरुख तर गोलंदाजीसाठी तयार होतात. अजित दांडकर ऑल इज सेट. ऑनफिल्ड अंपायरचा ग्रीन सिग्नल. या दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-2-1 लेट्स प्ले. रनचेसला सुरुवात. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार अजित दांडकर. पहिला बॉल समोरच्या दिशेने केलाय आक्रमण, केलाय हवाई हल्ला. क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला पोचण्यापूर्वी बॉल त्याच्या समोरून टप्पा पडला, तसा उचलला. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर कोसळला. ठोसाच ठोसा. जशाच त्याची सुरुवात आता करत असताना रनचेस करणारा संघ शिवशक्ती 12-12 तुटे. पहिला बॉल शाहरुखच्या बॅटमधून स्मॅशिंग 4. चमके पुरस्कृत संघ शिवशक्ती 12-12 तुटे. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला बीट करत असताना बॉल मागे लॉंग ऑफ कडे निघालाय. पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न. तो क्षेत्ररक्षकांचा फसला बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. लागोपाठचा दुसरा चौकार. असे 2 चौकार. धावा बनलेले आहेत 8. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. यावेळेला इनफिल्डला बेधून बॉल चालला निघून डीपिश कम पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल फटका, पाण्याजोगा फटका, प्रशंसनीय फटका. सलगचा तिसरा चौकार. स्कोर लागोपाठच्या 3 चौकारांशी आपण बघत आहोत. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफल कव्हर. लो स्कोरिंग सामना आणि त्या सामन्यात फलंदाजी मात्र खास करून अजित दांडकरच्या विरुद्ध भरलेले शाहरुख शेखची. बॅकफुटवर आले. पूल केलाय, गुल केलाय बॉल. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. युजिट सिक्सर. डिपार्टमेंटची जबाबदारी स्वीकारत असताना आघाडीला शाहरुख शेख. षटकाने एकूण धावांकित होत आहेत 18. विजयासाठी आता 21 धाब्याची आवश्यकता. पाठलाग 39चा सुरू असताना फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. शाहरुख शेख नावाचं वादळ जे घोंगावत होतं ते आता शमवले अजित दांडकरनं. काढली पहिली विकेट आणि लागलाय शिवशक्ती 12-12 तुतेला. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना 18ला धक्का पहिला. शाहरुख शेख ज्याचा फेअरलेस अप्रोच आणि ज्या बाबतीत आपण चर्चा करत होतो तो आता झेलचीतून झिलमधून माघारी परतला. नवीन फलंदाज दाखल होतो. डावखोर त्याचा आक्रमक फलंदाज निखिल पांढरे. धाबा बनलेला आहेत 18. स्टील 1 टू गो.
बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. बॅकवर्ड पॉइंटला चांगला झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. आणखीन एक हादरा आता दिलाय तो अजित दांडकरनं. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 18 पडली विकेट दुसरी. पहिल्या षटकांत ती 18 धावा दाखल करती. मनोज दांडकर आता गोलंदाजीसाठी दाखल होतात. षटक सुरू होते. दुसरं सेकंड पॉवर प्ले. चला जास्त वेळ घेत आहे. जय भवानी स्पोर्ट्स नेरोली थोडी घाय करा मित्रांनो. सेकंड पॉवर प्ले. रोहन पांढरे सध्या स्ट्रायकर रेटला ज्यांना पहिल्या डावात 4 विकेट कॅरी केलेले आहेत. सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. तो सध्या स्ट्रायकर रेटला. शॉर्ट बॉल यावेळेला नो लुक स्टाईलला पाठवलाय. हुक करत असताना स्क्वेअर लेग सी मार्चच्या बाहेर. पंचांचा इशारा. 1 बॉस ओव्हर दी रोप. येतो तो चौकार. चौकाराच्या साईडनं सध्या एकूण धावसंख्या दाखल करती. अंकित होत असताना 22-22 कम्प्लीट पॅकेज. रोहन पांढरे शिवशक्ती 12 तुतीच. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न पण चेंडूबादचा व्यवस्थित संपर्क नाही. बॉल ड्रीप मध्ये ट्रॅव्हल होतो. एकच धाव. दोन्ही फलंदाज आपापल्या एंडला पोहोचलेले आहेत. सिंगल धाब्याने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित होते ती 23-23. 16 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. समोरच्या दिशेने या बलेला आक्रमक फटका. मिसफील्ड. बॉल मागे निघालाय. बॅकअप आलेला आहे. आणखीन एक सिंगल धाव. सिंगलला धावसंख्या दाखल करते. अंकित होत असताना 24-24. दिगंबर यांचं वैयक्तिक खातं या सिंगल धाब्याने खुलं होतंय. यावेळेला बॅटची लिडिंग एज. बॉल जाऊन डोल्यावरती आदलला. डेंजरस डिलिव्हरी सिरीज. चला पाण्याची मागणी झालेली. लगेचच पाणी न्याय मॅनेजमेंट कमिटी. उन्हाचा तडाखा आहे आणि अशा तडाख्यात बरोबर बॉल जाऊन डोल्यावरती आदला. आय थिंक रोहन पांढरे होते स्ट्रायकर एंडला. एक वेगळीच वेदना. एक फलंदाजच ती वेदना समजू शकतो. बॅटची कडा घेत असताना बॉल सरळ डोळ्यावर जाऊन आदळलेला आहे. त्याच कारणास्तव मैदानी पंच आणि संपूर्ण आमचा मॅनेजमेंट स्टाफ आता पोहोचलाय. खेळाडूची पाणी होती. अलीकडच्या काळात किरण पवारला तुम्ही पाहिलं असेल, जो आयगार्ड वेअर करूनच बॅटिंग करतोय. सो ती देखील काळाची गरज आहे. फॅशनचा मुद्दा बाजूला राहिला. माधव ठाकरे सर देखील तेच सांगतायत. पण सुरक्षितता महत्वाची. त्याचबरोबर इताड्याचे दैवत वेळेकर असतील, ते देखील आयगार्ड वेअर करूनच बॅटिंग करतात. ती देखील कालाची गरज बनलेली आहे सिरीज. सर्व सुरक्षा उपकरणांचा योग्य तो वापर क्रिकेटमध्ये होणं देखील तितकंच गरजेचं आहे. हळूहळू सर्व फॅसिलिटी आता आपल्या नजीकच्या स्पोर्ट्स शॉप मध्ये देखील प्रोव्हाइड झालेल्या आहेत. खेळाडू म्हणून तुम्ही तुमची सुरक्षा देखील तितक्याच गांभीर्याने करणं गरजेचं आहे. अदरवाईज अशी इंजुरी एखाद्या वेळेस सिरियस देखील होत असते.
बी केअरफुल रोहन. नवीन फलंदाज आता पोहोचला बॅटिंग करता. रिटायर्ड हट रोहन माघारी परततोय. इम्तियाज शेख. धावसंख्या 24-24. स्टील 2 to go. धावसंख्या 24-24. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. राऊंड विकेट चांगला अँगल बनवत असताना गोलंदाज मनोजला आपण बघत आहोत. डॉट बॉल. चौकाराने या षटकाची सुरुवात पण छोटेखानी वापसी सध्या होत असताना टीम कडून. धाबा 24-24. समोर लाफ केला ऑन दी अप. चांगला फटका. सरळ बॉल आलाय आमच्या मुख्य व्यासपीठावरून सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटी करता षटकार. विजयासाठी आता माफक 9 धाब्याची आवश्यकता. चला बॉल हवाय. बॉल त्या मॅनेजमेंट लगेचच. चला सामना कंटिन्यू करा. मुन्ना पठाण सर. गोलंदाजीसाठी निखिल दाखल होत असताना आपण बघत आहोत. 18 चेंडू विजयासाठी 9 धाब्याची आवश्यकता. विजयाचा सुगंध आता दळवळत येतो शिवशक्ती 12-12 तुतेच्या डगआउट मध्ये. मात्र अजूनही तो विजय मात्र प्रतीक्षेत. पास कितपत आता वेळ घेतला जाईल. फुलटॉस बॉल. समोर ड्राईव्ह केला. फिल्डर उपस्थित आहेत. बॅकअप आलेला एकच धाव. सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्याने सध्या ही धाबा संख्या आपण बघत आहोत पोहोचते पुढे ती 31-31. चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर. चांगला फुल लेंथ. सरळ विकेट किपरच्या हातात आता दाखल होत असताना डॉट बॉल. टीमची टोटल सध्या स्थिर स्थगित. लाईन इथे देखील चांगली आहे. 1 मोर डॉट बॉल. गोलंदाजाला देखील आता सूर सापडलेला आहे. कमी धावसंख्येचं संरक्षण जरूर करायचं पण आपलं सर्वोच्च देण्याचा प्रयत्न त्याचा होतोय. लगातारचा दुसरा डॉट बॉल. धावा बनलेले 31. 8 धाब्याची आवश्यकता आता मॅच मध्ये विजया करता. या बेलीला दिशा देण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा मात्र आलाय तो वाईट बॉलचा सिरीज. एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेनं डाव पोचते पुढे शिवशक्ती 12-12 तुतेचा 32. 32 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फुलटॉस बॉल समोर हॅमर केलाय. गॅप मध्ये खेळतायत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला हलण्याची सुद्धा संधी नाही. इतका सुरक्षित आणि वेगवान फटका. जस्ट ट्रेस लाईक अ बुलेट. बंदुकीतून जितका सुसटनं गोळी नगावी आणि तिनं लक्ष्यभेद करावं तितका लक्ष्यभेदी फटका. लक्ष्यभेदी फटका. चौकार.
चौकारानं धाबा संख्या 36-36, 3 धावेची आता आवश्यकता. हा देखील वेगवान फुलटॉस. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण जागेवरतीच राहिला बॅटर. आणखीन एक डॉट बॉल. स्टील 1 to go. फुल टॉस हॅमर केल्या समोर बेस बॉल हिट. टप्पा घेत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. विजय चौकार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि संघ जय भवानी नेहरूली देखील या सामन्यातून आता होतोय बाहेर. जबरदस्त विजय संपादित करत असताना 3 ओव्हर मध्ये टार्गेट चेस केलेले शिवशक्ती 12-12 तुतीनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले बॉयज. यानंतर सामनावीर पुरस्काराची घोषणा आपण करत आहोत. देऊयात मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. यानंतर एक सन्मान आपण मुख्य मंचावरती संपादित करत आहोत, ज्यांची नुकताच उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत शेंद्रूंचे अरुणजी गोडे साहेब आणि त्यांचा सन्मान होतोय नरेशजी पाटोले यांच्या शुभ हस्ते. महावस्त्र अलंकार